किन्नौली संघाचा. घाई करायचे प्लीज. पंच सामना ऑन करा. नक्कीच सहर्ष स्वागत असेल सगळ्या यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांचं, मैदानावर उपस्थित दर्शकांचं, प्रमुख मान्यवरांचं, आयोजकांचं. आणि मी पुन्हा एकदा स्वागत करेल आमचे समालोचक मित्र रिकी खाडे सर असतील, दत्ता फर्डे सर असतील, रमेश शिंदे सर असतील. आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे. पहिला चेंडू या इनिंग्स मधला फुल टॉस. स्लीप मध्ये सुरेख संधी आली होती, मात्र दोनदा संधी होती बाद करण्याची, मात्र दरम्यान एक धाव पूर्ण केली, एक चोरटी धाव पूर्ण केली महेंद्र आणि विकी या पेअरनं. आणि या एका धावेनं धावफलक सुरू झालं किन्नौली संघाचं. आणि यावेळी सुजित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय आणि सामना करेल आता मात्र महेंद्र भालेराव, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळी काय झालं, चेंडू अगदी जवळून ट्रॅव्हल झाला बॅटच्या, जणू काही वाटलं होतं कट लागली की काय, आणि एक्सप्रेशन्स विकेट किपरच्या तशा वाटत होत्या, मात्र अगदी जवळून असं म्हणता येते बाल बाल बच गए आणि स्वतःला सावरलं अगदी शेवटच्या क्षणाला महेंद्र भालेरावनं. यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, परिणामही तोच. सुरेख चेंडू, एक निर्धाव चेंडू. इथे मात्र सुजित एक भेदक मारा करतोय, करावं लागेल, कारण आता मागे आपण सामना पाहिला की त्या सामन्यामध्ये वाशाळा आणि नडगाव संघ ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 90 पार स्कोर नेला होता, आणि त्या सामन्यात मात्र 50 पर्यंत मजल मारता आली नाही. दरम्यान एक नाट्य घडतंय मैदानावर, एक नाट्य घडलं. काय घडलं, इनसाइड एज आणि स्लीप मध्ये झेल बाद होतात ते महेंद्र भालेराव. फर्स्ट विकेट डाऊन फॉर श्याम 11 किन्नौली ऑन स्कोर 1 रन 1 for 1 डीजे. नक्कीच इथे एक पहिला गडी बाद करण्यात यश मिळतं सुजितला. मागच्या सामन्यात देखील सुरेख गोलंदाजी केली होती सुजितनं. यावेळी एक मोठा अडसर दूर केला महेंद्र भालेराव. बॅक टू दी डगआउट. आणि यावेळी त्याची जागा घ्यायला तो सॅमी. आता मात्र जबाबदारी असेल कुणाल आणि सॅमीवर. हो, यावेळी मात्र खोदून काढला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. आणि ही गोष्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात कठीण आहे. आमचे आयोजक प्रवीण फर्डे सर नक्कीच सांगतील इथे की फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडणं गोलंदाजासाठी किती कठीण कार्य असतं, आणि हे काम खूप कमी गोलंदाजांना जमतं. आणि त्यामध्ये सुजितनं सुरेख कलेक्शन केलं चेंडूचं. यावेळी मात्र मोठा फटका, फसलाय का फटका, नाही फसला, वन बाउन्स मे बी आउट. ओ हो, सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या, आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावांवर. इथे पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटकांती 1 बाद 3 अशी अवस्था आहे श्याम 11 किन्नौली संघाची. नक्कीच CPL अर्थातच शेरवली प्रीमियर लीग 2021 पर्व 5, आणि या 5व्या पर्वातला 4थ्या दिवसाचा सामना, आणि तोही 2 पराभूत संघांचा सामना. आणि बोथ टीम्स आर जस्ट सर्चिंग फॉर देअर फर्स्ट विन इन दिस लीग. आणि तो विजय मिळेल का? आणि नक्कीच आपण याच्या अगोदरचा सामना पाहिला, 2 विनिंग टीम्स होत्या, नडगावकर आणि वाशाळा, आणि बाजी मारली वाशाळा संघानं आणि ठरला पहिला क्वालिफायर या लीगचा. यावेळी मात्र चेंडू सुरेख पद्धतीने टोला गेलाय मिड विकेट झोन मध्ये. चेंडू जाईल सीमा पार, चौकार डीजे.
श्याम 11 एक नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये विकी आणि महेंद्र सुरेख पार्टनरशिप झाली होती दोघांमध्ये जवळजवळ 54 रनांची आणि त्यानंतरचा सफर थोडासा खडतर झाला होता त्यांचा. मात्र तरी देखील 93 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र 94 धावांचं आव्हान अगदी शेवटच्या षटकात जाऊन पार केलं होतं वाशाळा संघानं आणि तो संघ ठरला आजच्या दिवसाचा क्वालिफायर नंबर 1 A1 A पूल मधला पहिला क्वालिफायर. नक्कीच 8 धावा धावफलकावर लागतात. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र सुरेख फटका स्ट्रेटच्या दिशेनं सरळ रेषेत मारलं फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 धावा होतील का. ओ हो हो ओ माय गुडनेस देअर इज सेकंड विकेट. दुसरा गडी बाद होतो इथे किन्नवली संघाचा. विकी यावेळी मात्र कुठेतरी लेझी अटेम्प्ट झाला धाव घेण्याचा. विकी बॅक टू द पवेलियन. आता मात्र जबाबदारी असेल सॅमी आणि रोहित या जोडीवर कारण दोन्ही सलामीचे फलंदाज डगआउट मध्ये परतलेत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक धावून येतो चेंडूच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी मात्र ड्रॅग केली नव्हती बॅट आणि कदाचित नुकसान झालं असतं. गोलंदाजानं जर थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला असता तर बॅट काही मात्र क्रीज मध्ये नव्हतीच आणि आणखी एक गडी बाद होऊ शकला असता. मात्र 10 धावा होता येत दरम्यान धावफलकावर. हो हो इस बार गेंद जाएगी लॉन्ग ऑफ रीजन में. 1 रन मिलेगा और 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा नहीं तो ये जो होना था हो गया. रन आउट. आणखी एक रन आउट. अनुभवाची इथे कमी दिसली अगदी प्रकर्षाने जाणवली कारण चेंडू हातात आहे आणि यावेळी मात्र आपण डेंजर झोन मध्ये आहोत आणि नक्कीच रोहित गेला ना सॅमी गेला आणि बाळा आला. यावेळी मात्र तू चल मैं आया असं काही होईल का कारण 2 गडी बॅक टू बॅक पॅव्हिलियनच्या दिशेला जातात आणि दोघांचे रिझल्ट दुसऱ्या धावेसाठी धावबाद. यावेळी हर्षल सुरेख गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद होतात या काळात मात्र धावबादच्या रूपानं गडी कसाही बाद होऊ द्या बाद होणं गरजेचं आहे. आणि यावेळी नवीन फलंदाज बाळा महेंद्र भालेरावचा भाऊ बाळा यावेळी सामन्याची सूत्र हाती घेईल का. एक फायटिंग टोटल होईल का येणारी वेळ सांगेल. यावेळी मात्र बाउन्सरचा प्रयोग केला गेला. अगदी शोल्डरच्या लगत चेंडू निघून गेला आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूनं सांगता झाली या षटकाची. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि धाव संख्या होती 11. 3 बाद 11. जयेश नक्कीच वॉटर सप्लाय वॉटर इज लाईफ वी से. पाणी म्हणजे जीवन आणि ते पाणी तो पुरवतो आहे देतो आहे त्या खेळाडूंपर्यंत पोहोचवतो आहे. नक्कीच इथला प्रत्येक घटक आपापल्या परीनं देण्याचा प्रयत्न करतोय आपापल्या परीनं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. मग ते टीम मेंबर्स असतील आयोजक असतील गुणलेखक असतील कमेंटेटर्स असतील अथवा प्रेक्षक असतील या सर्वांच्या सहकार्यातून ही लीग पुढे जाते आहे. यावेळी मात्र सुजित दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं सामन्यातलं तिसरं. पहिल्या षटकात केवळ 3 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट. यावेळी मात्र बाळा स्ट्राईकचा भार सांभाळलेल.
पंच, सामना लवकरात लवकर सुरू करा प्लीज. येस सुजित तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. यावेळी रनअप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोड येतोय. सुजित धावसंख्या होते 11. सुजीत पहली गेंद इस ओवर की और इस बार खेला इनसाइड आउट. गेंद आएगी मिड विकेट जोन में और हाँ खिलाड़ी मौजूद. एक ही रन मिलेगा और एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. और इस एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 12 रन 3 विकेट के नुकसान पर शाम 11 की नवली. सुजीत बहुत बढ़िया गेंदबाजी इस मैच में. पहली ओवर में सिर्फ 3 रन देकर एक विकेट लेने में सफल. और ये ओवर चलता हुआ उसका इस बार गेंद हवा में होगा क्या? कैच नहीं होगा, नो मैंस लैंड में गिरेगी, लेकिन वहां खिलाड़ी मौजूद. 2 रन कम से कम मिलेंगे और ये 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाएगा. और 14 रन 3 विकेट की नुकसान पर. ये बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही आसानी के साथ खेला था. इस गेंद को स्टीयर किया था लॉन्ग ऑफ रीजन में. सुजीत फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्ग से सामना करेंगे. रोहित इस बार इनसाइड एज और गेंद जाएगी बहुत ही रफ्तार के साथ. थर्ड मैच में 4 रन मिलेंगे इस गेंद पर. डीजे और जाता हुआ 18 रन 3 विकेट की नुकसान पर तीसरा ओवर चलता हुआ सुजीत की ओर से अपना दूसरा और इस मैच का तीसरा ओवर चलता हुआ. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन रोहित के बल्ले से ये आता हुआ चौवा. बल्ले का किनारा लेके गेंद गई थर्ड पोजीशन में. अगली गेंद इस बार गेंद को उड़ाए हवा में. होगा क्या? कैच नहीं होगा, नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद और 1 रन लेने में सफल. और 19 रन मुकम्मल होते हुए यहाँ स्कोर कार्ड पर. लेकिन कैच के लिए जाना चाहिए था. यदि प्रयास करते कवर हो जाता. एक और खिलाड़ी था वहां, लेकिन कैच के लिए गए नहीं और सिर्फ 1 रन पर संतुष्ट हो गए दोनों बल्लेबाज. यहां तक कि बाला स्ट्राइक पर आएंगे इस गेंद के लिए. सुजीत हो इस बार लेग बाइज के रूप में मिलेगा क्या ये रन? यस अंपायर सिग्नल लेग बाइज और एक और रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में. स्कोर जाकर पहुंचा 20 रन 3 विकेट के नुकसान पर शाम 11 की नवली. इस बार रोहित सामना करेंगे अगली गेंद का और गेंद डालने के लिए तैयार. सुजीत और इस बार छकाया. ये गेंद बल्लेबाज को, विकेट कीपर को और स्लिप को छकाती हुई गेंद लॉन्ग स्टॉप की दिशा में 4 रन के लिए. डीजे तक कि 3 ओवर्स का खेल मुकम्मल होता हुआ स्कोर कार्ड पर स्कोर जाकर पहुंचे 24 रन 3 विकेट की नुकसान पर शाम 11. अब चौथा ओवर कौन आएगा? पंच प्लीज. या आधीचा चेंडू बॅट लागला होता की पाहिजे होता? बॅट लागला होता. येस नक्कीच त्या 4 धावा जातील रोहितच्या खात्यामध्ये. येस आणि यावेळी गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर भरत. नक्कीच चौथा षटक भरत येतोय. नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये 10 धावा देता 2 गडी बाद केले होते.
भरत. यावेळी मात्र सुरेख वेग होता या चेंडूला, सुरेख दिशा होती. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पडला या चौथ्या षटकातला. यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फसला प्रयत्न आणि दुसरा सलग चेंडू निर्धाव. आता मात्र प्रेशर क्रिएट होतोय. बाळा पुढच्या चेंडूवर आता चेंडू खेळून काढावा लागेल. हो 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 हो, यावेळी मात्र नो बॉल आणि मिळेल ओव्हर स्टेप आउट. आय थिंक पंचांचा निर्णय येतोय, ओव्हर स्टेप आउट झालाय आणि नो चेंडू आणि फ्री हिट मिळेल बाळाला. बरं, यावेळी काय झालं, अगदी एस्टर्नवरून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक व्हॅलिड चेंडू टाकण्यात यशस्वी होतो भरत. आणि यावेळी भरत सुरेख कामगिरी करतोय. ज्यावेळी पॉइंटच्या दिशेला चेंडू जाईल, बॅकवर्ड ठरण्याच्या दिशेला किती धावा मिळतील, मिळतील धावा 4. चेंडू पार सीमा पार. डीजे एक अगदी कलात्मक दृष्ट्या चेंडूला दिशा दिली होती. डीप थर्ड मॅन झोन मध्ये 4 धावांसाठी. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय बाहेरून जातोय. वाईटचा सिग्नल येतोय अंपायर हेमंतजी तावडे यांच्याकडून. तीस धावा. यावेळी मात्र काहीसा प्रयत्न होता अंधेरे में तीर मारा आणि एक आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू निघून गेला भरधाव वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. आणि एक निर्धाव चेंडू. काय षटक पडतं हे भरतचं. आतापर्यंत 9च्या रूपानं धावा, एक्स्ट्राच्या धावा आहेत फक्त, बॅटला एक चेंडू नाही. हो, यावेळी झेल होईल का. ओ हो हो, टॅप झाला होता. आता हे धावसंख्या जाऊन पोचते 31 धावा आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. आणि मी मदत करतोय, डिंग्स ब्रेक झालेला आहे. रिकी खाडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या आहे 4 षटकानंतर 31 धावा या ठिकाणी खिनवली संघाच्या. नक्कीच कुठेतरी 9च्या सरासरीने धावा पुढे जात आहेत, 8च्या सरासरीने धावा पुढे जात आहेत.
ड्रिंक्स ब्रेक असेल आणि या ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग परटोली संघाला करावी लागेल. बॉलिंग करावी लागेल. बॅटिंग मध्ये किनवली संघाला चांगलं कौशल्य दाखवावं लागेल. 70 ते 80 धावांपर्यंत जर मजल मारली तर फायटिंग मॅच होईल. कारण ही मॅच जिंकून पुढची मॅच सुद्धा जिंकायची आहे. त्यामुळे जिंकण्याचं सूत्र कोणत्या संघाला सापडतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दोन्ही संघांना नक्कीच क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, परंतु जो बेस्ट देतोय तो खऱ्या अर्थानं जिंकतोय. तर फिल्डिंग घ्यायचे चरवली सॉरी परटोली संघ. पाच घ्यायचं पुढं आणि 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या 31 होते. गडी गमावलेत 3 किनवली संघाने. येणाऱ्या 4 षटकांमध्ये किती धावा येतील? अजूनही बाळा नावाचं एक अस्त्र शस्त्र या मैदानावर आहे. जोपर्यंत बाळा आहे तोपर्यंत धावा येणार, कारण एक तडाखेबाज स्फोटक फलंदाज आहे. नवीन गोलंदाज दिनेश. पाचवं षटक घेऊन येतो गोलंदाज दिनेश. स्ट्राईकचा बार सांभाळतोय बाळा. धावसंख्या 31. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5वं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू. लेट्स प्ले. बाळा एक ताकदवर फटका का कोण मध्ये चेंडू सीमा रेषे पार. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, परंतु यावेळेस मिळतात मात्र 4 धावा. डीजे हाफ ट्रॅकर चेंडू पडतायत. त्यावेळेस फुल शॉट ज्यावेळेस आपण फटकावतोय नेक्स्ट बॉल दिनेश. बॅटची एज घेतोय आणि ब्रश करून चेंडू जातोय स्लीप मध्ये. 1 धाव मिळते चेंडू. धावसंख्या 36. 36 रन्स ऑन बोर्ड अँड लॉस ऑन 3 विकेट्स. ओ झेल होईल का? दिनेश विकेट मिळतीये. क्या बात आहे. आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. रोहित बॅक टू द डगआउट. धावसंख्या 36. तुर्तास संधी. डीजे मी करू शकला नाही फलंदाज आणि या चेंडूवर विकेट मिळतीये परटोली संघाला. नवीन फलंदाज लेफ्ट बॅट्समन तेजस येतोय. तेजस एक चांगला फलंदाज आहे आणि एक टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग या फलंदाजाकडे आम्ही बघितली आहे. आज मात्र संघ अडचणीत आहे. कुठेतरी धावसंख्येची गरज आहे आणि पुढे थांबणं गरजेचं. यावेळेस बाळा. यावेळेस ब्लॅकच्या स्लॉटमध्ये म्हटलं होतं बाळा खूप डेंजरस खेळाडू आहे आणि षटकार. 6 धावा. षटकार. डीजे
सहा धावांनी धावसंख्या पुढे जातीये 42 धावांवर. तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार. षटकार. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा दाखवण्या येशी वेळोवेळी. मागे टपला यष्टीरक्षक उधळण्या तुझा डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझा नाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जिंकण्यासाठी खेळ चालू आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य. आणि यावेळेस बाळाच्या बॅटमध्ये एक षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 6 ने वाढली, पुढे जातीये 42 धावा. पाण्याचा जार पाहिजे डगआउट मध्ये कृपया स्वयंसेवक. 6 धावांनी धावसंख्या होतीये 42. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा बाळा टू दिनेश. बाळा सीमा रेषा पार, पॅरलल षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा संधी डीजे. प्रेक्षकाचं आभार असतील, चेंडू दिला. धावसंख्या 6 ने वाढते. 2 बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत बाळाच्या बॅट मधनं आणि धावसंख्या पोहोचते 48 रन्स, 48 धावा. बाळा नावाचं वादळ मैदानात घोंगावत आहे. या वादळाची तीव्रता खूप जोरदार आहे आणि हे वादळ शमवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो दिनेशला, कारण 2 बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि सामन्याचं चित्र पालटलंय. कारण षटकार संपलीत 5, धावसंख्या झालेली 48. अजून एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. मनगडातील जोर काय असतो याचं प्रात्यक्षिक मैदानावर दिसत आहे. ताकद, नजाकत, क्लास. आणि हाफ ट्रॅकर चेंडू जेव्हा तुम्ही पूल करतायत, आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आदर्श आहे रोहित शर्मा. रोहित शर्माचे पूल शॉट म्हणजे सीमारेषे पार असतात. आणि कुठेतरी ताकद, ती नजाकत यावेळेस मात्र किनोली संघासाठी दाखवतोय बाळा. कारण हाफ ट्रॅकर चेंडूला सीमारेषे पार धाडण्यासाठी तुमच्या मनगडात जोर पाहिजे, तुमचं टायमिंग चांगलं पाहिजे आणि बाळाने ते साधलंय. धावसंख्या 48 आतापर्यंत. कुठेतरी धावसंख्येला जो अंकुश लागला होता त्यामध्ये थोडं ऍसलरेट करण्याचा प्रयत्न बाळाकडनं बघायला मिळतोय. हेच तर कौशल्य असतंय चांगल्या फलंदाजाचं. यावेळेस CPL अध्यक्ष प्रवीण फरडे आपली जबाबदारी, हे आयोजन नियोजन आहे, चांगली जबाबदारी आतापर्यंत त्यांच्या मतीनं पार पाडतीये. कारण मोठी लीग आहे आणि त्या लीगचं नेतृत्व चांगल्या व्यक्तिमत्वाकडे असणं गरजेचं आणि प्रवीणजी चांगलं कार्य करतात. बॅटची एज यावेळेस स्लिप मध्ये खेळाडू चूक करतोय आणि परटोली संघाला नुकसान होत आहे. धावसंख्या 4 ने वाढतीये, पोहोचतीये 52 धावांवर. 50 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 52 धावा, संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. नक्कीच अनेक समर्थक आहेत किनवली संघाचे डगआउटच्या दिशेनं आणि परटोली संघाचे समर्थक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही जवळचे संघ आहेत, परंतु या लीग स्टेज मध्ये फॉर्मॅट थोडं वेगळं आहे. बिग बॅश लीग आपण खेळतोय, स्टाईलनं खेळतोय. पहिला सामना जरी गमावला तर दुसऱ्या सामन्यामध्ये चान्स आहे. पुढचा दोन्ही सामने जर जिंकले तर मात्र क्वालिफाय होऊ शकतो संघ. यावेळेस मात्र किनवली संघ मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारताना दिसतोय
आणि बाळा नावाचं हे अस्त्रशस्त्र मैदान आहे, कारण आतापर्यंत तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार बाळाच्या बॅटमधनं येतोय. एकूण 3 चौकार येत आहेत या षटकामध्ये. हे षटक खूप महागडं ठरलं. तब्बल 21 धावा या षटकामध्ये आल्या. बाळा वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, 24 धावांवर खेळतोय. क्या बात आहे, चांगली फलंदाजी करतोय. तेजस पहिलाच बॉल फेस करेल, कारण लेफ्टी बॅट्समन आलाय आणि थोडी फिल्डिंग मध्ये ती चतुराई दाखवावी लागेल परटोली संघाला. परटोली संघ एक नावाजलेला संघ आहे कीच भरत परत येतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. प्रताप आणि रमेश हे वरिष्ठ प्लेयर आहेत, या टीमचे भाग आहेत आणि अनुभवी प्लेयर आहेत. रमेशची बॅटिंग आपण बघितली, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. शिवाजी असेल, समाधान असेल, सुजित असेल, गाई करायची आहे. भरत गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. तेजस इज ऑन स्ट्राईक. 6वं षटक मार्गस्थ, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू या षटकातील 6वं षटक मार्गस्थ. 52 धावा धावफलकावर. बाळा आणि तेजसची चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. बाळा मात्र चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. घाई करायचे, खूप वेळ घेत आहेत परटोली संघ. आपण कृपया सहकार्य करा, अजून एक मॅच शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. 6वं षटक, पहिला चेंडू तेजस फेस करेल. यावेळेस फुलटॉस चेंडू, टॅप शॉट टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. हर्षल कलेक्ट करतो चेंडू, चांगली फेकी बघायला मिळतीये आणि 1 धाव या चेंडूवर ऍड केली जाते. किनवली संघाच्या खात्यात धावसंख्या 53. एकरी धावसंख्येची भर पडतीये. कुठेतरी जी धावगती होती ती मंदावलेली धावसंख्या होती, परंतु बाळानं 5व्या गिअर मध्ये फलंदाजी चालू केली आहे. चांगली फलंदाजी होती आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल. भरत टू बाळा. यावेळेस टप्पा चांगला आहे, अवे फ्रॉम द बॉडी आणि चांगलं यष्टीरक्षण. गुडलींवर पडला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवर रफ्तार दिसली, पेस दिसला, वेग दिसला, सगळं काही, आणि अचूक फॉलो थ्रू. चांगली ऍक्शन, चांगलं रनअप या गोलंदाजाचा दिसतोय भरतकडनं. दरम्यान पुन्हा एकदा बाळा. 6वं षटक मार्गस्थ आहे. सूरज स्वागत असेल. आता मात्र थोडी लाईन भरकटली जातीये. वाईड चेंडू, पंचांचा इशारा, दंडित करतायत पंच या चेंडूला. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचतीये 54 धावा. 54 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत समाधानकारक धावसंख्या चालू आहे. करंट रन रेट चांगला आहे, परंतु विकेट्स मिळवण्याची प्रतीक्षा असेल परटोली संघाला. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन फेस करेल बाळा टू भरत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील झाली. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. त्वरित तातडीनं मागितला जातोय रिव्ह्यू. DRS. थर्ड अंपायर डिसिजन इज ऑन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, पण तो नॉट आउट होण्यासाठी पंच बघतील आउट आहे की नॉट आउट. डिसिजन पेंडिंग आहे. आणि पंचांचा निर्णय आउट येतोय. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन. इम्पॅक्टिंग लाईन आहे, नक्कीच पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, आणि मोठी विकेट गमावली जाते, कारण बाळा एक चांगला फलंदाज माघारी परततोय. 2 षटकार आणि 3 चौकार, वैयक्तिक 27 धावांवर बाद होतोय आणि एक चांगली खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन फलंदाज येतोय मैदानात. नवीन फलंदाज येतोय विनोदला मात्र नक्कीच बाळानं ज्या स्टाईलनं सुरुवात केली त्या स्टाईलनं फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे 54 धावा. 6वं षटक मार्गस्थ आहे आणि विकेट गमावल्यात आतापर्यंत 5.
चांगली गोलंदाजी भरत करतोय, वेगाचा वापर करतोय, वेगावर स्वार होतोय, अचूक टप्पा आणि लाईन आणि लेंथ गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन भरत टू विनोद. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे, पुन्हा एकदा अपील झाली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांनी घोषित केलं की हा फलंदाज लेग बिफोर विकेट बाद होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर विकेट्स मिळवल्या जातात भरत कडनं. अँड दिस टाइम हॅट्रिक बॉल असेल तो भरत साठी. विनोद बॅक टू द डग आउट. डीजे एक खुशखबर आहे. श्याम स्पोर्ट्स किन्नौली आयोजित किन्नौली प्रीमियर लीग अर्थात केपीएल दिनांक 6 एप्रिल ते दिनांक 11 एप्रिल या कालावधीमध्ये स्पर्धा भरवली जाणार आहे किन्नौली या ठिकाणी. प्रथम पारितोषिक असेल 51,000 रुपये. पण ती स्पर्धा थोडी वेगळी आहे. एक गाव एक संघ भव्य सर्कल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आहे. याची नोंद घ्यायची आहे. 51,000 प्रथम पारितोषिक, 25,000 द्वितीय पारितोषिक, 15,000 तृतीय पारितोषिक. प्रवेश फी असेल 12,000 रुपये. संपर्क साधायचे मनोजजी गायकवाड यांच्याशी. धन्यवाद. नेक्स्ट बॉल भरत. ओ पंचांकडे अपील झाली. हॅट्रिक चेंडू होता परंतु यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. भरतची गोलंदाजी डोळ्यांचं पारणं फेडावं अशी गोलंदाजी होती आहे. क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. संघ अडचणीत असताना भरत माघारी. भरतला परत बोलावलं आणि कर्णधाराचा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवला भरतनं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 54 धावा धावफलकावर आणि कुठेतरी किनवली संघ या षटकामध्ये संघर्ष करतोय. यॉर्कर क्या बात आहे. हे षटक उत्कृष्ट. अवघ्या 2 धावा या षटकामध्ये बघायला मिळाल्या आणि भरतनं कमबॅक करून दिला आपल्या संघाला या सामन्यामध्ये. कारण 5 षटकामध्ये धावा होत्या तब्बल 52 आणि आता मात्र 6 षटकामध्ये धावा होत आहेत 54. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक येईल नेक्स्ट ओव्हर आणि ते हाताळून नक्कीच काढेल गोलंदाज हर्षल यंगस्टर आहे. 20-22 वर्षाचा हा गोलंदाज. परंतु प्रभावित केलं या गोलंदाजानं. नक्कीच अनेक यंगस्टर परटोली संघाचे आम्ही बघतोय. सुजित असेल, हर्षल असेल, भरत असेल, एका दर्जेदार क्वालिटीचे गोलंदाज आहेत. कारण SK सरांनी एक उल्लेख केला की ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघ आहे त्या पाकिस्तान संघामध्ये चांगले गोलंदाज येत असतात. त्यामुळे परटोली संघामध्ये नेहमीच चांगले गोलंदाज येत असतात. छोटा पाकिस्तानची उक्ती द्यावी लागेल परंतु फक्त क्रिकेटसाठी द्यावी लागेल याची नोंद घ्यायची आहे. कारण गोलंदाज म्हणजे वसीम अक्रम, शोएब अख्तर यांसारखे स्टार गोलंदाज, हर्षल, सुजित, एकाहून एक दर्जेदार क्वालिटीचे गोलंदाज या ठिकाणी परटोली संघासाठी आहेत. डगआउट मध्ये समीर डमकेप खेळ बघतायत आपल्या यंगस्टर खेळाडूंचा. पहिला चेंडू हर्षलच्या गोलंदाजीचा करिश्मा. चेंडू फिंगर्स मध्ये रोल करतायत आणि अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी साधली जाते. हेच एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुमचा अनुभव, तुमची प्रॅक्टिस, तुमचं टेम्परामेंट खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हर्षल राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील होते. पंचांनी या चेंडूला नक्कीच गोलंदाजाला सहकार्य दिलं आणि विकेटचा पतन होत आहे. तेजस डगआउटच्या दिशेनं जावं लागेल कारण एक चांगला चेंडू हाताळून काढला हर्षलनं. बॅटची एज लागतीये आणि तेजसला माघारी परतावं लागतंय. तेजस बॅक टू द पेव्हलियन. गायकवाड, प्रशांत गायकवाड यांचे बंधू आहेत. नक्कीच प्रशांत गायकवाड एक चांगले कलाकार आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगला फलंदाज आहे. लेफ्टी बॅट्समन पुन्हा एकदा येतोय. कॉम्बिनेशन साधलं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन.
हर्षलला मात्र सूर सापडतोय, चांगली गोलंदाजी करतोय. भरतनं या सामन्यामध्ये पूर्णपणे परटोली संघाला इन केलंय, कारण चांगली गोलंदाजी केली. मयूर पुन्हा एकदा ओ पेस, रफ्तार, गती सगळं काही. क्या बात आहे हर्षल, कौतुक करावं तेवढं थोडं. यंगस्टर आदर्श असेल, युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मॅच बघतायत, पण या गोलंदाज नक्कीच टाळ्या होतील. खुद प्रसादजी चव्हाण सुद्धा या चेंडूचं समर्थन करतायत. चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी होती आहे. यॉर्कर पायाला ब्रश करून चेंडू स्लिप मध्ये जातोय, परंतु एक धाव काही रोखू शकले. लेगाच्या रूपानं एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या किनवली संघाची होती 55 धावा. कुठेतरी बाळाने जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचा जो एक बेस तयार केला त्यामध्ये सातत्य आणावं लागेल. उर्वरित काही चेंडूंमध्ये मोठे चौकार षटकार लगावे लागतील ते किनवली संघाला, कारण 80+ धावा असतील तर एक फायटिंग टोटल होतं, नाहीतर चेस होताना समोरचा संघ नक्कीच मॅच जिंकत असतोय, कारण ह्या मैदानाचं ते वैशिष्ट्य आहे. ओ आता मात्र थोडी दिशा अचूक डायरेक्शनला झाली नाही. वाईट चेंडू पंचांनी दंडित केलं. हेमंत तावडे सर एक क्वालिफाईड पंच या स्पर्धेसाठी लाभले आणि एक सामन्यांचा त्यांना अनुभव आणि या मैदानावर गेले 3 ते 4 स्पर्धांच्या माध्यमातून या सीझन मध्ये आम्हाला बघायला मिळाल्या. चांगली पंचगिरी. पुन्हा एकदा हर्षल 2 फलंदाज कीर्ती कुमार. ओ ब्लाइंड शॉट होता, नक्कीच वेग तेवढा असल्या कारणानं ब्लाइंड टुवर्ड्स द लेग रिजन फ्लिक केला आणि एक धाव ऍड केली. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचतीये 57 धावा. षटक चालू आहे 7वं. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. 5 षटकामध्ये 6 षटकामध्ये धावा होत्या, 5 षटकामध्ये धावा होत्या 52. तदनंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पटोली संघाची होतीये. यॉर्कर आणि दिस टाइम डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय, परंतु कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. चांगली यष्टीरक्षक, चांगली विकेट किपिंग. षटक संपताय 7 षटकानंतर धावा होत आहेत 57 आणि कुठेतरी किनवली संघ अडचणीत आहे, कारण तब्बल 52 धावा सर 5 षटकामध्ये होत्या आणि 7 षटकामध्ये 57 धावा, म्हणजे फक्त 5 धावा 12 चेंडूमध्ये आल्या आणि खूप विकेट सुद्धा गमावल्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा, तदनंतर 7 धावा, तदनंतर एक मोठं षटक आलं त्यामध्ये तब्बल 21 धावा आणि त्यानंतर मात्र एक संजीवनी प्रदान करणारा षटक परटोली संघासाठी पडलं 2 धावांचं आणि आता मात्र हर्षलचं षटक पडलं 3 धावांसाठी 57 धावा. सुपर 16 मध्ये चरीव संघाशी सामना होईल, जो आज सेकंड निखिल तो नडगाव संघ असेल, किनवली संघ असेल किंवा पटोली संघ असेल, तो चरीव संघाविरुद्ध खेळणार. ओ चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून बघायला मिळते. स्ट्राइक रुटेड होतीये. पुन्हा एकदा मयूर स्ट्राइक सांभाळतोय. सिंगल न धावसंख्या 58 होतीये. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 डिलिव्हरीज रिमेन. 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील, 70 पार करेल का किनवली संघ, येणारे 5 चेंडू ठरवतील. 70 धावा एक सर फायटिंग टोटल असेल, कारण 70 धावांपर्यंत जर आपण मदत मागली तर आपण मॅच मध्ये आहात. बॉलिंग साईड चांगली आहे किनवली संघाची. आणि यंगस्टर परटोली संघ सगळे यंगस्टर आहेत. एक्सपिरियन्स कमी आहे परंतु क्लास चांगला आहे. नेक्स्ट बॉल. ओ माय गुडनेस, तब्बल 50 पावलांच्या पिचवर बॉल फेकला होता असं वाटलं, कारण खूप हायटेड बीमर होता. नो बॉल प्लस फ्री हिट. एकूण धावा 2 वाढतायत
60 धावा आणि आता मात्र 5 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच कुठेतरी हातातून चेंडू निसटतोय आणि सरळ पडतोय यष्टीरक्षकाच्या हातात. म्हणजे खूप मोठं अंतर पार केलं या चेंडूनं. धावसंख्या 2 वाढली. 60 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल कीर्ती कुमार आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल, द मॅन फ्रॉम पर्टोली. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. फुल टॉस. यावेळेस पुन्हा एकदा पंचदंडित करतील कारण हा चेंडू पुन्हा एकदा बीमर आहे. थर्ड अंपायर डिसिजन आहे. बीमरसाठी मागितलेला आहे थर्ड अंपायर, परंतु बघता क्षणी कुठेतरी डाऊटफुल हा चेंडू वाटला. पंच निर्देशित करतील या चेंडूला. जर हा नो चेंडू असेल तर बॅन असेल गोलंदाज, कारण हा रूल आहे. नो चेंडू आहे कारण खूपच हाईट बीमर आहे आणि हा चेंडू बीमर असल्या कारणानं या गोलंदाजाला बॅन करण्यात येत आहे. धावसंख्या 62. फ्री पुन्हा एकदा तैनात असेल. कुठेतरी संधी आलेली आहे आता मात्र किनवली संघाला, कारण 2 नो चेंडू टाकून कुठेतरी थोडं सहकार्य लाभतंय, कुठेतरी मदत होतीये धावफलकामध्ये. जवळजवळ 4 ते 5 धावा वाढतायत एक्स्ट्राच्या रूपानं. 70 पार करण्याचा प्रयत्न आहे का? असेल. 75 सुद्धा पार होऊ शकतात, परंतु मयूरला चांगली फलंदाजी करावी लागेल. एखादा षटकार, एखादा चौकार लगावा लागेल, कारण संघ अडचणीत आहे. 70 पार करण्याचा प्रयत्न होतोय. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाज पंकज. या षटकातील एकच चेंडू झालेला आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॉलर येतोय प्रसाद चव्हाण यांच्याकडे बक्षीस आलेलं आहे. 3 सलग जर चौकार लगावले तर 200 रुपयाचं पारितोषिक सुपूर्त आहे. सलग बॅक टू बॅक 3 चौकार. और या चेंडूवर यलगार केलाय. चेंडू सीमारेषा दिशेने जातोय. सुजित आहे. सिंगल कंप्लीट केल्याचा प्रयत्न. विकेट मिळेल का? ओ यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय. रनआउटच्या रूपाने विकेट मिळते आहे आणि कीर्ती कुमार डगआउटच्या दिशेने जातोय. डीजे धावसंख्या 1 न वाढली. पोहोचते 63 धावांवर. 4 चेंडू शिल्लक आहेत. घाई करायची पर्टोली संघ. या मॅचला खूप उशीर होतोय. इनिंग आपण 40 मिनिटांमध्ये संपवायची असते. 7 विकेटचं पतन झालंय. 7 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात त्या किनवली संघानं. 8 विकेट गेलेल्या आहेत. सॉरी 8 विकेट्स गेलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल फेस करेल मयूर. चौकारांसाठी बक्षीस लागू. फुल्लर लेनचा चेंडू. यावेळेस मात्र विकेट मिळते. मयूर डगआउटच्या दिशेने जातोय. तब्बल 9वी विकेट गमावली जाते आहे. या ठिकाणी आयोजकांची एक सूचना आहे. बॅट आपटल्यामुळे 2 धावांची पेनल्टी बसते ती किनवली संघाला. नक्कीच हा नियम आहे. प्रत्येक संघाला 2-3 संघांना ही पेनल्टीचा सामना करावा लागला आहे. नक्कीच खूप नियम स्ट्रिक्ट आहेत. आपण YouTube लाईव्हच्या मदतीनं मॅच बघतोय, त्यामुळे CPL अध्यक्ष प्रवीण फरडे यांचा हा निर्णय की आपण शिस्त पाळायची आहे. 2 धावांची पेनल्टी असेल ती ऍड करण्यात येईल पर्टोली संघाच्या खात्यात. योगेश येतोय. पंकज चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय योगेश. फुलटॉस आणि यावेळेस उंची मिळाले. दुरी मिळते की नाही? नाही मिळत आणि विकेट गमावली जाते आणि ऑल आउट होतोय किन्हवली संघ. धावा आहेत धावसंख्येवर 63. 2 धावांची पेनल्टी असेल
परंतु 64 धावांचं टार्गेट असेल ते परटोली संघाला आणि 2 धावांपासून धावफलक पुढे जाईल ते परटोली संघाचं. म्हणजे फक्त 62 धावा काढायच्या आहेत परंतु 64 धावांचं टार्गेट असेल. 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. देतोय कारण अनेक वर्ष किन्हुली संघासाठी हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय महेंद्र आणि एक अनुभवी खूपच अनुभवी गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आहे. हे टार्गेट जर डिफेंड करायचं असेल तर महेंद्र यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनुभव आहे. आता मात्र खेळपट्टीवर काय होत आहे बघायला लागेल. पहिला चेंडू ओ यावेळेस मात्र पहिला चेंडू पंच SK आरस सर वाईड चेंडू. धावसंख्या होती है 3 धावा. ओ डिफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह अतिशय क्लासिकल अशा पद्धतीनं निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला महेंद्र यांनी. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये आपण नडगाव संघाची इनिंग बघितली. तब्बल 8 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. गोलंदाजी जर चांगली झाली तर तुम्ही धावसंख्या डिफेंड करू शकता.
मोठा फटका झेल होईल का? यावेळेस मात्र ऑन द राईज कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 2 धावा मिळतात या ठिकाणी परटोली संघाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 5 होतीये. कीच थोडी ताकद या चेंडूला कमी पडली बॅट्समनची, नाहीतर फटका एकदम चांगला होता. कारण 38च्या बाहेर चेंडू मारणं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही गरज असते. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज गुड्डू. ओ स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, लोवर फुलटॉस चेंडू राहतोय. चांगले यष्टिरक्षण विकी कडनं बघायला मिळतं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. किनवली संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. हे टार्गेट डिफेंड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. चांगली फिल्डिंग होणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा महेंद्र टू गुड्डू. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चौकार. 4 धावा. गुड्डीनं दिशा दिली आहे चेंडूला. आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप केलं आणि नक्कीच स्क्वेअर लेग झोन मध्ये चौकार आला. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 9 धावांवर. धावसंख्या 9 होतीये. चांगली स्टार्ट करून देतोय गुड्डू आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. चांगला फटका बॅटनं क्रिकेट झोन मध्ये. यावेळेस यलगार चौकार. 4 धावा. तीन बॅक टू बॅक 3 चौकार बघायला मिळाले. पूर्णपणे चेंडूच्या लेंथ पर्यंत जाऊन खऱ्या अर्थानं चांगल्या बॅटिंगनं, चांगल्या शॉट सिलेक्शननं फटका पिक केला. चेंडू सीमारेषे पार धाडून दिला. धावसंख्या एका षटकानंतर होती 17 धावा. डाऊनफॉल कव्हर. नवीन गोलंदाज येतोय योगेश. एक चांगली गोलंदाजी आहे योगेश यांची. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटनं योगेशच्या गोलंदाजीचं स्वागत केलं जात आहे चौकारानं. धावसंख्या 21. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी. दोन्ही फलंदाज करतायत परटोली संघासाठी यंगस्टर. वय कमी आहे. समीर ढमके, गणेश ढमके आणि संजय ढमके नक्कीच प्रेक्षक म्हणून आज आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. यंगस्टर आहे त्याच्या छत्राखाली, छत्रछायेखाली हे खेळाडू घडलेत. मनोज गायकवाड सुद्धा चांगलं समर्थन देतात किनवली संघासाठी, कारण त्याची टीम क्वालिफाय झालेली आहे. ऑफसाइड झोन कट केलाय. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नक्कीच यावेळेस मात्र डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मात्र हर्षल यांना माघारी परतावं लागलं असतं. कीच उल्लेख केला मनोजजी गायकवाड यांचा. अतिशय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळालं विलास स्पोर्ट्स किनवली संघासाठी आणि क्वालिफाय झालेली टीम आहे. मनोज यांची चांगली गोलंदाजी आणि लाजवाब कॅच सुद्धा त्यांनी एक घेतला होता.
बॅटनं स्वीप केलाय चेंडू सीमारेषे पार. गुड्डू मात्र डोळ्यांचं पारणं फेडून टाकतोय. क्या बात आहे, लाजवाब फटका मिड विकेट झोन मध्ये चौकार. 4 धावा. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन अब कोशिश भी न करे तो गलत बात आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं. नेक्स्ट बॉल फुलटॉस. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं नकाजन स्टाईल न चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. गुड्डीच्या बॅटिंगचा क्लास. चेंडू चौकार सीमारेषे पार. डीजे
धन्यवाद. धावसंख्या 46. बूंद बूंद से समुंदर बनता है, थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव ऍड होत जातीये आणि कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचतोय परटोली संघ. चांगली बॅटिंग चालू आहे, कुठे विकेट मिळत नाहीये, विकेटच्या प्रतीक्षेत आहे. पहिली विकेट येईल का या चेंडूवर येणं पाहणं औत्सुक्याचं आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू यष्ट्यांवरून जातोय. निर्धाव चेंडू येतोय अमरच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या स्थिरावलेली आहे 46 धावा. 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ आहे. 8 षटकांचा हा सामना. नेक्स्ट बॉल फेस करेल. यावेळेस मात्र मोठा प्रहार आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि फक्त दर्शक बनून राहतोय. चेंडू सीमारेषे पार. गुड्डूच्या बॅटमधून येतोय चौकार. डगआउट मध्ये एकच जल्लोष परटोलीकरांचा बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग गुड्डूकडनं बघायला मिळते. वैयक्तिक आतापर्यंत धावा 38 धावांवर खेळतोय. 36 धावांवर खेळतोय गुड्डू. ओ चांगला फटका आहे. आता मात्र झेल होईल का? महेंद्र पहिली विकेट गमावली जाते आहे परटोली संघाची आणि अमरला एक यश मिळतं. गुड्डू बॅक टू द पेव्हिलियन. बॅटची नक्कीच बॅटला ब्रश करून लेग साईडच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू जातोय सीमारेषे पार. यावेळेस धावा मिळतात 4. धावसंख्या होतीये 54 धावा. आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी परटोली संघाला. ड्रिंक्स ब्रेक असेल. धावसंख्या आहे 54. 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 24. खूप माफ करून ठेवलंय आव्हान. गुड्डून चांगली बॅटिंग केली. तब्बल 36 धावांची खेळी केली. नवीन फलंदाज समाधान. ग्राउंड कोणतं आहे? गोलंदाज येतोय तेजस 5वं षटक घेऊन. यावेळेस मात्र लेफ्ट हँड राऊंड विकेटनं गोलंदाजी होतीये. फुल टॉस आणि आडव्या बॅटनं चांगला फटका आहे, परंतु चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अमरकडनं बघायला मिळतं. एकच धाव, एक वेगवान फटका होता, परंतु तेवढ्याच ताकदीनं ऍक्शनला रिॲक्शन मिळते आणि कुठेतरी धाव वाचली जाते. एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 1 न पुढे जाते. 55 धावा धावफलकावर. 9 धावांची आवश्यकता आहे. तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. ओ व्हॉट अ शॉट. सुरेख. क्या बात है. चौकार. षटकार. सॉरी.
श्याम 11 किनवली संघ चांगला खेळ बघायला मिळाला आणि पुढील सामना असेल नाडगाव वर्सेस परटोली. क्वालिफायर 2 ची लढत असेल आणि या सामन्यामध्ये परटोली किंवा नाडगाव संघ जो संघ जिंकेल तो चरीव संघासोबत सुपर 16 मध्ये खेळेल. कीच पुढील समालोचन करील जयेश. प्लीज आपण यायचं आहे. जयेश फरडे, जयेश शेलवले, कृपया आपण यायचं आहे.